ऑक्सिजन आपण जो घेतो त्याच्या 20% आपल्या मेंदूला लागतो आणि हृदय आपल्या छातीमध्ये त्या हृदयाला जास्त काम करावं लागतं अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं रक्तप्रवाह मेंदूला लागतो आणि गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं म्हणजे खालच्या बाजूनं सहजगत्या जात असतो रक्तप्रवाह। मग मुलांना बौद्धिक काम जर करायचं असेल तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स हृदयाला जास्त काम करून मेंदूला ब्लड सप्लाय करावा लागतो, रक्तपुरवठा करावा लागतो। त्यामुळे मुलांना बौद्धिक कामं थोडीशी का वाटतात, कठीण वाटतात, कारण शरीराला त्याच्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते आणि सहजगत्या चालणे पळणे यासाठी जास्त ऊर्जा लागत नाही। सर्वांना परिश्रम घेऊन एकट्यानं सेल्फ स्टडी करून जसं अव्वल स्थान धनुर्विद्येमध्ये मिळवलं त्याचबरोबर एकाग्र चित्त असणं किंवा फोकस्ड राहणं यासाठी अर्जुनाला कसा फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, आपल्याला सुद्धा आपलं करिअर असेल, आपलं ध्येय असेल ते दिसलं पाहिजे आणि त्यासाठी आपला फिजिकल आणि मेंटल बॅलन्स पाहिजे। फिजिकल मेंटल म्हणजे शारीरिक आणि मानसिक आपण समतोल राहिलं पाहिजे आणि त्यावेळेलाच आपलं ध्येय 100% आपल्याला आपण गाठू शकतो आणि ह्यासाठी योग आणि प्राणायामाची गरज आहे। खरं तर ऑक्सिजनची लेवल जी असते आपल्या रक्तातील ती ठराविक असावी लागते। एखादा मनुष्य किंवा सजीव काही मिनिटं ऑक्सिजन शिवाय राहू शकतो, काही दिवस पाण्याशिवाय राहू शकतो, काही आठवडे अन्नाशिवाय जगू शकतो, पण ऑक्सिजन शिवाय आपण जास्त वेळ जगू शकतो का? नाही। प्राणवायू त्याला म्हणतात आणि प्राणवायू घेण्याची शास्त्रीय पद्धत म्हणजेच प्राणायाम आणि प्राणायामाला त्यासाठी शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे। आपल्या श्वासावर ज्याचं नियंत्रण आहे त्याचं प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण आहे। त्यामुळे मगाशी जे सर सांगत होते की नाकाच्या शेंड्यावर आपण जर फोकस केलं तर श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर ठेवणं ह्याच्यावरती ज्यांचं नियंत्रण राहतं, खरं तर श्वास घेणं आणि सोडणं ही ऐच्छिक क्रिया आहे का अनैच्छिक क्रिया आहे? अनैच्छिक क्रिया याचा अर्थ ज्याच्यावरती आपला नियंत्रण नाही। तुम्हाला वाटलं आपला श्वास बंद पडावा, पडतो का? नाही। तुम्हाला वाटलं की आपलं हृदय बंद पडावं, पडतं का? नाही। तुम्हाला वाटलं आपल्या अन्न फार महत्वाचे आहे, शेवटच्या टप्प्यात सुद्धा आपण श्वासोश्वास चेंज करतो।